जागतिक विधवा दिनानिमित्त बुलढाणा शहरात मानस फाउंडेशनच्या वतीनं महिलांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी व विधवांच्या समस्यांवर चर्चा व्हावी यासाठी आज एक परिषद त्या ठिकाणी घेण्यात आली। काय नेमकं त्या ठिकाणी सांगण्यात आलं, काय नेमक्या समस्या विधवांना जाणवत आहेत त्याबद्दल जाणून घेण्यासाठी आपण मानस फाउंडेशनच्या सदस्य आपल्यासोबत आहेत। भूतेकर ताई, मला सांगाल की काय नेमकं आजच्या दिवसाला त्या ठिकाणी सांगण्यात आलं? जागतिक विधवा महिला दिन आहे, काय बोल? सर्वप्रथम 1954 मध्ये श्रीमती पुष्पावती देवी लुंबा यांचं निधन झालं आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 2005 मध्ये एक विधवा दिवस साजरा करण्यात यावा। ही जी विधवा महिला आहे, संकटग्रस्त महिला आहे, हा जो वंचित घटक आहे समाजातला, या विधवा महिलांची गरिबीची कारणे, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची कारणे समजून घेऊन त्यांच्या समस्यांना वाचा फुटावी यासाठी सर्वप्रथम 2005 मध्ये विधवा दिन साजरा करण्यात आला। त्यानंतर 21 डिसेंबर 2010 ला संयुक्त राष्ट्र संघाने एक प्रस्तावच दाखल केला की हा विधवा दिन हा साजरा केला गेला पाहिजे। साजरा याच्यासाठी केला गेला पाहिजे की त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्यांच्या गरिबीची जी कारणे आहेत, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जी कारणे आहेत ते समजून घेऊन त्यांच्या समस्यांना वाचा फोडली गेली पाहिजे। म्हणून तेव्हापासून हा प्रस्ताव मंजूर झाला आणि श्रीलंका, भारत, अमेरिका इतर सर्वच देशांमध्ये हा विधवा दिन म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जाऊ लागला। विविध ठिकाणी विधवा परिषदा व्हायला लागल्या आणि महिलांच्या समस्याला वाचा फोडण्याचे काम स्वतः ह्या महिला करू लागल्या। अशा प्रकारे हे विधवा महिला दिनाचा हा इतिहास आहे। तर यामागे काय आहे की समाजामध्ये ज्या काय अनिष्ट रूढी परंपरा आहे त्यावर महिलांनी स्वतः बोललं पाहिजे की जी ती विधवा महिला आहे तिने काय सहन केले हे तिने स्वतः बोललं पाहिजे। यासाठी हा विधवा दिन साजरा केला जातो, जेणेकरून तिच्या समस्येवर वाचा फुटून तिला पुढील एक चांगली सक्षमीकरणाची दिशा मिळेल। मला सांगाल की मानस फाउंडेशन गेल्या 2-4 वर्षापासून या विधवांच्या समस्याबाबत काम करत आहे। नेमकं आता मानस फाउंडेशनचा पुढचा दिशा आणि कशी असणार आहे महिलांच्या संदर्भामध्ये? मानस फाउंडेशन 2021 पासून महिलांना सक्षम करण्याचं काम करत आहे। तर सक्षम म्हणजे नेमकं काय, तर त्यांना वैचारिक सक्षमता देणे, त्यांना आर्थिक सक्षम करणे, त्याचप्रमाणे त्यांना जर पुनर्विवाह करायचा असेल तर त्यांना पुनर्विवाहासाठी योग्य वधूलावर किंवा वराला वधू सूचित करणे, तो शेवटी त्यांचा तो निर्णय राहील। आणि हे सगळं सक्षम करण्याचं काम मानस फाउंडेशननी एक विविध विंग्स तयार केलेले आहे। समुपदेशन शाखा आहे, पुनर्विवाह शाखा आहे, आर्थिक सक्षमीकरणाची शाखा आहे आणि या शाखेच्या अंतर्गत या महिलांना सक्षम करण्याचं काम मानस फाउंडेशन करत आहे। निश्चितच तर मानस फाउंडेशनचं जे काम आहे ते गेल्या बरेच वर्षांपासून विधवा महिला ज्या आहेत त्यांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी किंवा नवीन जोडीदार मिळावा यासाठी देखील ते काम करत आहे। पुन्हा ताई आपल्यासोबत आहेत। ताई, मला सांगाल की चाली रूढी परंपरा ज्या आहेत त्या अजूनही विधवा महिलांच्या डोक्यावर त्या लादलेल्या आहेत। कुठपर्यंत हे असं चालणार आणि केव्हा विधवा महिला ही स्वतंत्र होईल, काय वाटते तुम्हाला? नमस्कार, मी स्वाती सावजी चिखलीवरून आहे। आपल्या इथे खरं तर इतिहास हा आपल्याला जाज्वल्य इतिहास आहे आपला। अतिशय विद्वान लोकांचा हा आपला भारताचा इतिहास आहे। आपण धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले, बाळशास्त्री जांभेकर यांनी विधवा विवाह स्वतः सुद्धा केला आणि त्यांच्यासाठी खूप कामं करून आणि विधवांवर होणारे घरातलेच बलात्कारासाठी त्यांना आरोग्य सुविधा, बलात्कारची मुलं स्वतः घेऊन एवढं मोठं प्रॅक्टिकली नॉलेज आपल्याला त्यांनी दिलेलं आहे। आणि सती जाण्याची जेव्हा जी चाल होती त्याही काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री, आपल्या सगळ्यांच्या आदरणीय राजमाता जिजाऊ यांना सती न जाऊ देता त्यांना राजगादीवर गुरु म्हणून बसवलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य केलं। तसंच आपण पाहतो अहिल्यादेवी होळकर यांनी सुद्धा जेव्हा राज्यावर संकट आलं, त्यांच्या कुटुंबावर आपल्या राज्याची जबाबदारी आली, तेव्हा त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष उडी त्याच्यामध्ये घेतली। झाशीची राणी त्यांनी सुद्धा त्यांच्या घराची जबाबदारी राज्य म्हणून घेतली। आणि तोच वर्तमान जर आपण पुढे बघितला तर इंदिरा गांधी पंतप्रधान, द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती, आजही सोनिया गांधी, तर हे ना जे आपण पाहतो याच्यामध्ये आपण कुठेही सद्वा विधवा हा विषय आणत नाही। तर महिलांची माणूस म्हणून असलेली सक्षमता, पात्रता आणि जिम्मेदारी
भारतीय नागरिक म्हणून स्त्रियांची सुद्धा ती जिम्मेदारी आहे. केवळ कौटुंबिक जीवन हे मर्यादित स्त्रीचं नसावं, कारण देशावर राज्यावर कधी काय संकट येणार आहे. आत्ताच आपण कोरोनाची साथ सुद्धा बघितली. कदाचित हे अर्धराज्य म्हणून हे महिलांवर सुद्धा जबाबदारी देशाची आली असती. तर याच्यासाठी आता आपण इतकं प्रगत पाहिजे होतो की हे विषय आता नष्ट होऊन नव्या युगात आपण यायला पाहिजे होतो. जे आपल्या पूर्वजांनी जे कार्य केलेलं आहे अभिमानास्पद, याच्यासाठी मला असं वाटतं की शाळेमधून इतिहासाला कुठेतरी प्रॅक्टिकल दिलं पाहिजे की तुम्ही तुमच्या आईचं लग्न करायचं आहे का, कोणाला बाबा पाहिजे, कोणाला आई पाहिजे. आणि शिक्षकांवर पण ज्योतिबा आणि सावित्रीसारखे शिक्षकच नाही घडले तर आपण पुढे काय घडवणार आहे बदल. सावित्री आणि ज्योतिबा यांच्यासारखं प्रॅक्टिकली इतिहासाचं शिक्षण हे वर्तमानात देणं गरजेचं आहे. केवळ कागदावर पास होणे आणि नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण आणि ग्रंथालय बनणारं लेखन हे नको आपल्याला. तर असे वास्तवात माणसं घडणे, समाज सुधारणा करणारे माणसं घडवणे आणि संसार सुद्धा. आज आपण पाहतो ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचा बालविवाह झाला होता. त्यांनी इतका सुंदर पद्धतीने संसार करून सामाजिक कार्य करून इतकं मोठं कार्य आपल्यासाठी उभं केलं. म्हणून आज आपण प्रगत फक्त डिग्रीनी समजतो, पण आपण काहीही कार्य उभं केलेलं नाही, फक्त केवळ डिग्री घेतो. तर म्हणून मला प्रॅक्टिकल इतिहास ही शासनाकडून अपेक्षा आहे. आणि त्याच्यात मग जेव्हा छोटे मुलं म्हणतील त्यांना कळेल की मला आई बाबा का पाहिजे, स्त्री पुरुष समानता केव्हा येईल, त्यांनी ते बोललं पाहिजे. आणि केवळ एक म्हणजे आपल्यावर लग्न म्हणजे मजेचा प्रोग्राम नाही, तर लहान मुलांची चिंता, येणाऱ्या पिढीला घडवणे ही जिम्मेदारी म्हणून लग्न आहे. हा वंशवेल पुढे पुढे नेणे, जो इतिहास लौकिक घडलेला आहे तो परत पुनरावृत्ती घडणे. आणि महिला सधवा का विधवा हा प्रश्न न ठेवता महिला स्ट्रॉंग आहे, देशासाठी तिचा उपयोग करून घेतला पाहिजे, कुटुंबासाठी केला पाहिजे. आता छोट्या छोट्या प्रथा आपण ज्या निर्माण केल्या या तर देशासाठी सुद्धा घातक आहे. म्हणजे तिने कुंकू लावावं की लावू नये, बांगड्या घालाव्या की घालू नाही, तिने कोणाशी बोलावं की बोलू नये. तर आपण आता जागतिक पातळीवर ग्लोबलायझेशनमध्ये आपल्याला विकसित व्हायचं आहे. तर हे सगळे मुद्दे आपल्याला बाजूला सोडून बोलणंच भाग आहे. सगळ्यांनी मोकळेपणाने एकमेकाशी बोला. कदाचित देशाला पुरुषांमध्ये जे नेतृत्व मिळणार नाही ते स्त्रीमध्ये मिळेल, हे आपण इंदिरा गांधींच्या माध्यमातून बघितलेलं आहे. तर या प्रथा सगळ्या सोडून दिल्या पाहिजे. आणि विवाहामध्ये सुद्धा कन्यादान प्रथा तर मलाच मान्य नाही, मी त्याला असं प्रोत्साहन देणार नाही की विधवा आईने द्यावं, म्हणजे विधवा आईच्या हाताने कन्यादान करावं. पण विवाह आपला न्यायालयीन व्हावा आणि रजिस्टर व्हावा, म्हणजे या प्रथा ऑटोमॅटिक गळून पडतील आणि जे भविष्याला त्यांना शिकायला पैसे लागतात हे ऑटोमॅटिक त्यांना मिळतील. आणि याच्याही नंतर मुलांना कर्मकांडात विधवा म्हणजे वडील गेल्यावर आई गेल्यावर कर्मकांडातून बाहेर काढावं. आणि त्यांना सुद्धा ज्योतिबा, सावित्रीबाई फुले, धोंडो केशव कर्वे, आगरकर, हे बाळशास्त्री जांभेकर हे कोण होते, काय होते, कसे करत होते, तर हे त्यांना समजलं पाहिजे. लग्नात नाचणे, नवे कपडे घालणे इतक्यापुरतं लग्न सोहळा काय याचं हे स्वरूपच बदललं पाहिजे. नोंदणी विवाह होणं फार महत्वाचं असल्याचं ताईंनी या ठिकाणी सांगितलंय. आणि न्यायालयीन विवाह होणं म्हणजे ती नोंद असणं फार महत्वाची आहे. ताई आहेत आपल्यासोबत, शाहिनाताई पठाण सामाजिक कार्यकर्त्या आहेत. ताई, मला सांगाल की आजच्या या जगामध्ये आता विधवा महिलांच्या समस्या काय आणि शासनानं त्याबद्दल काय केलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? मानस फाउंडेशन बुलढाणा DS लहाने यांच्या नेतृत्वात जवळजवळ 5 वर्षापासून काम करीत आहे. आणि याच्यामध्ये विधवा महिलांचे मेळावे, त्याच्यावर चर्चा, त्यांचे पुनर्विवाह असं घेऊन एकत्रित असा एक सूर निघतो आहे त्यांच्या समस्यांचा, की या महिलांचं जे शोषण आहे ते थांबवण्यासाठी त्यांचं शैक्षणिक, मानसिक, सामाजिक आणि राजकीय पुनर्वसन होणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यासाठी मग शिक्षणाच्या संधी या महिलांना देणं, त्यांच्या मुलांना फी माफी करणं हे शासनाने केलं पाहिजे. तसंच आर्थिकसाठी या विधवा महिलांसाठी आर्थिक महामंडळ स्वतंत्र असलं पाहिजे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचा आयोग वेगळा असला पाहिजे, म्हणजे ज्या कारणाने की त्यांच्या समस्या लवकर सोडवता येतील आणि त्यांना न्याय मिळेल. त्याच्याही पुढे जाऊन असं म्हणेल मी की विधवा महिलांसाठी जी मानसिकता आहे ह्या ज्या सक्षम जर झाल्या तर आपोआपच समाजातून ती मानसिकता दूर व्हायला मदत होईल. शासनाने याच्यासाठी विधवा महिलेशी जे अविवाहित पुरुष लग्न करतील त्यांना प्रोत्साहनपर भत्ता द्यावा, कारण सुरुवातीला तो द्यावा लागणार आहे जोपर्यंत समाज याला स्वीकारणार नाही.
त्याच्यामुळे निश्चितच फार मोठे बदल होतील. या स्त्रियांच्या मुलींना शिक्षणासाठी संधी, त्यांना स्कॉलरशिप असेल किंवा तिथे त्यांना रोजगार, महिलांसाठी, विधवा महिलांसाठी रोजगाराच्या संधी, त्यांना नोकरीमध्ये आरक्षण, अशा विविध बाबी शासनाने विचार करून त्यांचं धोरण आखलं पाहिजे. मला तरी असं वाटतं पाहिजे विधवा एकल महिलांचं धोरण हे आखणं गरजेचं आहे आणि त्याची अंमलबजावणी, त्याच्यावर कार्यवाही होणं सुद्धा गरजेचं आहे, जेणेकरून जो भेद आपल्या समाजामध्ये निर्माण केला गेला, विधवा आणि सुवासिनी जो आहे, सधवा विधवा, तो भेद हा नष्ट झाला पाहिजे. सगळ्या स्त्रिया या समान पातळीवर आहे. त्या सुवासिनी हा शब्दही गाळा झाला पाहिजे. समान पातळीवर असलेल्या या स्त्रिया या सक्षम असल्या पाहिजे. या देशाचा आधार आहेत. त्यांच्यामध्ये कोणताही भेद केला गेला नाही पाहिजे. निश्चितच. तर सधवा आणि विधवा हा जो भेद आहे हा यापुढे नसावा आणि त्या दिशेनं देखील आपण काम केलं पाहिजे. त्याचं एक उदाहरण म्हणजे नुकतंच भारताने ऑपरेशन सिंदूर केलं आणि या ऑपरेशन सिंदूरमध्ये सोफिया कुरेशी यांनी आपलं कर्तव्य बजावलं आणि सर्व देशभरात त्यांचं नाव जे आहे ते समोर आलं होतं. महिला आजही कुठे मागे नाहीत, या खांद्याला खांदा लावून पुरुषांच्या सोबत आहेत. हे उत्तम उदाहरण या देशानं बघितलेलं आहे आणि हा सधवा आणि विधवाचा हा जो आता सुरू असलेला हा जो ट्रेंड म्हणावा लागल, हा संपुष्टात यायला हवा आणि महिला ह्या एकच आहेत. पुरुष आणि महिला हाही भेद आपण या बुलढाण्यातील ज्या ताराबाई शिंदे आहेत त्यांनी यावर एक पुस्तक देखील त्यावेळेस लिहिलं होतं. ते पुस्तक बऱ्याच लोकांनी या ठिकाणी वाचलं आणि ही जी असमानता आहे ती दूर करण्याचा त्यांनी त्यावेळेस प्रयत्न केला होता. परंतु ताई, मला एक प्रश्न आणखीन विचारायचा आहे की ज्या महिला आहेत, ज्या स्वतः विधवा आहेत, परंतु आजही त्या स्वतःला विधवा असताना त्या कोणी कुंकू लावायला गेलं तर कोणी त्यांना कार्यक्रमात बोलवायला गेलं तर त्या स्वतःहूनच नाही म्हणतात, नाकारतात. मग त्या स्वतःच नाकारतात. तर हे कधी त्यांच्याकडून, त्यांच्या मनातून हे कधी जाणार? अशा बऱ्याच घटना आहेत की ग्रामीण भागामध्ये जेव्हा या महिलांना कुंकू लावायला सांगितलं तर त्या स्वतः नाकारतात. मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी वटसावित्रीचं पूजन घेतलं होतं, ते करण्यासाठी सुद्धा महिला धजावत नव्हत्या. ह्याच्या मागे कट्टर धार्मिकता किंवा ही दहशत जी आहे ती आहे, दबाव आहे आणि त्यांना अशी भीती दाखवली, जशी आपल्याला स्वर्ग आणि नरकाचं, स्वर्गाचं आमिष आणि नरकाची भीती दाखवली गेलेली आहे. वास्तविक ते अस्तित्वात नाही असं माझं तरी मत आहे. आणि म्हणूनच विवेकी विचार करता ह्या ज्या बाबी आहेत, ह्या दहशतीमुळे मी जर काही असं केलं तर अघटित घडेल का, ही भीती तिच्या मनामध्ये अगदी पक्की झालेली असल्यामुळे तीच पुढे येत नाहीत. मग त्याच्यासाठी आता समजा DS लहाने सरांनी त्यांच्या इथली महालक्ष्मीची पूजा ते आईच्या हस्ते करतात, काही झालं नाही, उलट विकास झाला त्यांचा खूप. म्हणजे अशी उदाहरणं समोर आणावी लागतील तर हे जे नाकारणारे जे आहेत, म्हणजे नकारात्मक भूमिका ज्यांनी तयार केली त्या सिस्टमला आपल्याला उत्तर करून द्यावं लागेल. म्हणून अशा स्त्रिया तयार होणं गरजेचं आहे आणि जे जे विवेकी या समाजामध्ये आहेत त्यांनी हे स्वीकारलं पाहिजे आणि स्वीकारता आहेत, ही आनंदाची बाब आहे. निश्चितच. तर सधवा आणि विधवा ज्या महिला आहेत, ह्या कुठलं असं घर नसेल की त्या ठिकाणी या महिला नसतील. याची सुरुवात ही आपण आपल्या घरापासूनच करायला हवी, जेणेकरून घरातील जे लहान मुलं आहेत त्यांच्यावर देखील त्याचे संस्कार जे आहेत ते पडतील आणि पुढच्या पिढीत हा सधवा आणि विधवा महिलेचा प्रकार नक्कीच बंद होईल. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.